Welcome to D.Y. Patil College of Engineering and Technology, a trusted destination for engineering, education, and transformative learning. Established in 1984, the Institute has been shaping engineers through quality technical education, building a proud legacy of achievement and trust. Today, it stands as one of the premier institutions in the country, recognized for its commitment to innovation, impactful research, and a tradition of academic excellence. D.Y. Patil College of Engineering and Technology, building engineers for the real world. इंग्लिशमध्ये एक म्हण आहे, नीरो फिडल्ड व्हेन रोम वॉज बर्निंग. आपल्या देशात काहीसं तसंच चाललेलं आहे की देश जळत आहे. खरं आपले पंतप्रधान संसदेत मस्त आपले सगळे कार्यक्रम करत आहेत. सध्या काल जे न्यू दिल्लीमध्ये जंतर मंतरवर झालं, मुलांवर ज्या लाठ्या मारल्या गेल्या, त्यांची डोकी फोडली गेली, ती मुलं कोण होती? ती मुलं या देशाची विद्यार्थी आहेत. या देशात साधारण 30 करोडपेक्षा जास्त विद्यार्थी आहेत. किती लोकांना मारणार आहात? इतके सगळे लोक जर का आले जंतर मंतरवर तुमच्या विरोधात, तर काय तुम्ही सगळ्यांनाच मारून पळवून लावणार आहे? बॅरिकेड्सवर इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले. बॅरिकेड्सवर इलेक्ट्रिक शॉक देण्यात आले मुलांना. डोक्यावर लाठ्या मारल्या गेल्या. त्यापैकी 100 पेक्षा जास्त मुलं आज RML हॉस्पिटलमध्ये अतिगंभीर परिस्थितीमध्ये आहेत. आता जस्ट एक न्यूज आहे की एक मुलगी व्हेंटिलेटरवर शिफ्ट केली गेलेली आहे. याची जबाबदारी कुणाची आहे? दिल्ली पोलीस कुणाला रिपोर्ट करतं? दिल्ली पोलीस हे मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स म्हणजे अमित शहा, गृहमंत्री अमित शहाना रिपोर्ट करतं. तर मला असं वाटतं की धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर घेतलाच पाहिजे, पण त्यांच्याबरोबर काल जे घडवलेलं आहे या गृहमंत्री अमित शहाचा राजीनामा सुद्धा मागितला पाहिजे. एक बाजूला महिला आरक्षणावरून गदारोळ होतोय, महिला आरक्षण आणलं असं म्हटलं जाते. दुसऱ्या बाजूला महिलांवर देखील, विद्यार्थ्यांवर, तरुणींवर काल लाठीचार्ज झाला. याबद्दल काय बोलण्यासारखंच नाहीये. म्हणजे मुली असू देत किंवा मुलं असू देत, कुणावरही अंडर एज मुलं होती, शाळेत जाणारी जी घरात न सांगता आलेली मुलं आणि मुली होते, त्यांचे तुम्ही कपडे फाडले, त्यांच्या डोक्यावर लाठ्या मारल्या. याच्यापेक्षा निंदनीय काय नाहीये. इट इज अ डेथ ऑफ डेमोक्रेसी असं मला वाटतं. ताज्या घडामोडी पाहण्यासाठी माझा महाराष्ट्र न्यूजला आजच सबस्क्राईब करा.